मित्रांनो, आमच्या उज्जैन टूरचा आजचा तिसरा दिवस आणि आता आम्ही आलो होते मामलेश्वर मंदिराच्या दर्शनासाठी। सकाळी आम्ही ओंकारेश्वराचं दर्शन घेतलं आहे आणि आता आलो आहे ते मामलेश्वर देवाच्या दर्शनासाठी। मध्य प्रदेशमधले 2 ज्योतिर्लिंग, एक म्हणजे ओंकारेश्वर आणि दुसरं महाकालेश्वर। तो ओंकारेश्वर मंदिराच्याच बाजूला असलेलं अजून एक मंदिर ते म्हणजे मामलेश्वर। मामलेश्वराचं दर्शन घेऊन आम्ही आलो होते नर्मदेकडे आणि आता इथे आम्ही नर्मदा परिक्रमा करणार आहोत। तर आमची इथे बोट आलेली आहे, ही आहे आमची बोट। मध्य प्रदेशमध्ये स्थित ओंकारेश्वर भारतातील सर्वात प्राचीन शहरांपैकी एक आहे, जे ओम प्रतीक चिन्हाच्या आकारासारखं दिसतं। संपूर्ण परिसर डोंगरांनी वेढलेला आहे आणि हे एक अतिशय सुंदर दृश्य तयार करतं। बेटाभोवती प्रदक्षिणा अतिशय धार्मिक मानली जाते, यालाच नर्मदा नदीची परिक्रमा असेही म्हणतात। राजा मांधाताने येथे नर्मदा नदी किनाऱ्यालगतच पर्वतावर तपस्या करून भगवान शिवाला प्रसन्न केले आणि त्याच्याकडून येथेच निवास करण्याचे वरदान मागून घेतले। तेव्हापासून ही तीर्थनगरी ओंकार मान्यता या नावाने देखील ओळखली जाऊ लागली। ओंकारेश्वराचं दर्शन घेऊन आणि नर्मदा नदीची परिक्रमा करून आम्ही आमचे प्रवासाचं प्रस्थान केलं ते इंदोर शहराकडे। इंदोर शहरामध्ये देखील बरीच अशी मंदिरं आहेत, राजवाडे आहेत। तर आता आपण त्या मंदिरांना आणि राजवाड्यांना भेट देणार आहोत। तर मित्रांनो, आज आमच्या उज्जैन ओंकारेश्वर टूरचा तिसरा दिवस आणि आता मी आली आहे ते इंदोरमध्ये। तर आज आमच्या या टूरची सांगता आहे। आता आम्ही गणपतीचं मंदिर आहे तिथे आलेलो आहे, सिद्धिविनायक मंदिर, आणि इथे आता हे मंदिर बघणार आहोत आणि मग आमची संध्याकाळी रात्रीची ट्रेन आहे। तर अशा प्रकारे हा आमचा उज्जैन ओंकारेश्वर टूरचा प्रवास 2 दिवसाची टूर होती आणि आजचा तिसरा दिवस। तर भटकंती महाराष्ट्राची यांचे असेच दर महिन्याला टूर असणार आहेत। तुम्हाला जॉईन करायचं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचा नंबर दिलेला आहे, त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा आणि माझे असेच खूप सारे व्हिडिओ बघण्यासाठी मला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा। इंदोर शहरातील खजराना येथील हे प्रसिद्ध गणेश मंदिर, जे स्वयंभू गणेश मंदिर म्हणून देखील प्रसिद्ध आहे। हे भारतातील सर्वात प्रसिद्ध हिंदू मंदिरांपैकी एक आहे। बुधवार आणि गुरुवारी बहुतेक लोक या मंदिरात प्रार्थना करण्यासाठी येतात। स्थानिक परंपरेनुसार या मंदिरात पूजा करणाऱ्या भाविकांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात। खजराना गणेश मंदिरात एकूण 33 छोटी मोठी अनेक मंदिरे आहेत। भगवान राम, शिव, माँ दुर्गा, साईबाबा, हनुमानजी यांसह अनेक देवतांची मंदिरे येथे आहेत। या मंदिराच्या आवारात एक प्राचीन पिंपळाचे झाडही आहे। या मंदिरात कुठलाही नवस केला तर त्याची इच्छापूर्ती होते असे मानले जाते। तर आता मंदिराचं दर्शन घेऊन इंदोर थोडं फिरत आम्ही आलो ते 56 दुकान। इथे बरेच खाण्यापिण्याचे पदार्थ आहेत। आता बघू काय काय खाणार आहोत। इथे 2-3 छान कुठले डिशेस खायचे ते आम्हाला सजेस्ट केलं गेलं आहे।
आमच्या टीम मेंबरकडून. मॅडम क्या क्या फेमस है यहाँ पे? यहाँ पे विजय चाट हाउस फेमस है, ओके. जॉनी हॉट डॉग फेमस है, अरे वाह. एंड मधुरम की मिठाइयाँ फेमस है. वाह. और ये एक पेडेस्ट्रियन जोन है जहाँ पे ट्रैफिक अलाउड नहीं है. हो. तो इट्स व्हेरी नाइस एंड क्लीन. हां, गुड गुड. तर आता आम्ही इथे थोडं खाण्यापिण्याचे पदार्थ बघू, ट्राय करू. इंदोरचं जे पण स्पेशल आहे, जसं मॅडमने आता सांगितलं, ते सगळं आता ट्राय करणार आहे. व्यंजन पार्सल है क्या? एक व्यंजन पार्सल. ओके, 40 रुपये. कुल्हड पिझ्झा आणि तिथे बनते ती कुल्हड चहा ट्राय करणार आहोत. आणि ते कुल्हड पिझ्झाचे रेट्स आहेत. कुल्हड पिझ्झा. लाईनीत 56 दुकान आहेत. म्हणजे हे सगळे जे सिरियल नंबर दिसत आहेत ते असे लास्टपर्यंत 56 नंबर चांगला आहे, म्हणून या बाजाराला 56 दुकान असं म्हटलं जातं. तो आता आम्ही आलो हे नंबर 1 दुकानाकडे आणि विजय चाट. आणि इथे ह्या कुल्फी. इथे आहे कचोरी. जिथे आम्ही चाट आणि कुल्हड पिझ्झा ट्राय केलं ते होतं 42 नंबर. असे इथे 56 दुकान आहेत. एंड आहे ते 56 पर्यंत. 56 म्हणून ह्याला 56 बाजाराचा पत्ता. आलं होते राजवाड्याकडे आणि राजवाड्यामध्ये खूप चांगलं इथे मार्केट सुद्धा आहे. तर आता आम्ही 8 वाजल्यात आणि आम्ही आलो होते राजवाडा मार्केटमध्ये. राजवाडा इंदोर शहराच्या अगदी बरोबरीने उभा आहे. औद्योगिकरण आणि विकासानंतर इंदोर हे शहरातील सर्वात महत्त्वाचे व्यावसायिक केंद्र बनले आहे. तथापि राजवाडा पॅलेस तसेच प्रसिद्ध राजवाडा मार्केट इंदोर पाहण्यासाठी पर्यटक इंदोरला भेट करतात. इंदोरमधील राजवाडा पॅलेस हा होळकर वंशाचे संस्थापक मल्हारराव होळकर यांनी 1747 मध्ये बांधलेला ऐतिहासिक राजवाडा आहे. किती छान आहे, केवढं मोठं. हा होळकरांचा राजवाडा आहे आणि हे त्यांचं तुळशीवृंदावन होळकर. हा ना, मस्त वाटतंय. मराठा साम्राज्याच्या होळकर राजवंशाची स्थापना 1733 मध्ये इंदोरचे महाराज म्हणून झाली. त्यांच्या राजवटीत राजवाडा पॅलेस हे घराण्याचे निवासस्थान होते. फायनली आता इंदोर स्टेशनवरती आम्ही ट्रेन पकडलेली आहे. सेम ज्या ट्रेनने आम्ही आलेलो दुरंतो. आणि आता मी चाललोय मुंबईला. तर खूप मस्त
होते. 3 दिवस आम्ही खूप एन्जॉय केलं. उज्जैन बघितलं, महाकालेश्वरचं दर्शन घेतलं, त्यानंतर ओंकारेश्वर पाहिलं, इंदोर एक्सप्लोर केलं. तर अशी ही आमची 3 दिवसाची टूर. तुम्हाला सुद्धा हे टूर जॉईन करायचं असेल तर मी भटकंती महाराष्ट्राचं डिटेल्स लिंकमध्ये देईन डिस्क्रिप्शनमध्ये, तर तुम्ही सुद्धा नक्की जॉईन करा आणि 12 ज्योतिर्लिंगाच्या या तीर्थक्षेत्रांना नक्की भेट द्या. तर चला तर भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका 12 ज्योतिर्लिंगांपैकी एका ज्योतिर्लिंगाचं दर्शन घ्यायला.